नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी डॉक्टर रजनी कृपान, वास्तू एक्सपर्ट आणि इंटेरियर डिझायनर. आता मागे मी जो व्हिडिओ बनवला होता तो होता गुरुपौर्णिमा विशेषवर. तो गुरुपौर्णिमेबद्दल मी त्यासाठी तुमच्यासोबत भरपूर गोष्टी केल्या होत्या. पण आज जो व्हिडिओ आहे तो आता येणाऱ्या आषाढी एकादशीबद्दल आहे, म्हणजे देवशयनी एकादशी. तर ह्या दिवशीपासूनच आपल्या चतुर्मासला सुद्धा सुरुवात होत आहे. या 4 महिन्यात भरपूरसे सण सुद्धा येतात. तर या सणाचा उत्साह पण तितकाच असतो. तर आषाढी एकादशीला आपण कुठल्या सेवा करायच्या त्याबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे. तर आषाढी एकादशीला सर्वात आधी तुम्हाला म्हणजे सकाळी दाराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन नक्की आवर्जून करायचं आहे. हळदीचे लेपन आता कसं करायचं दाराच्या उंबरट्यावर यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार. तर हळदीचे लेपन जेव्हा तुम्ही दाराच्या उंबरट्यावर करता ना, तेव्हा तुमच्या घरातल्या एनर्जीज आपोआप चेंज होतात. तर हे नक्की तुम्ही हळदीचं लेपन आपल्या दाराच्या उंबरट्यावर त्या दिवशी करायचं. त्यानंतर आपल्या मेन दारावरती पिवळ्या कलरनी जे तुम्ही हळदीचे लेपन कराल ना, त्याच हळदीने तुम्ही तुमच्या दारावरती स्वस्तिक बनवायचं आहे. ही सकाळी उठल्याबरोबरच्या अंघोळ झाली की तुम्हाला म्हणजे जसं झाडू पोचा झाला की उंबरठा स्वच्छ पुसून हळदीचे लेपन करायचं आहे. नंतर तुम्हाला तुमच्या देवघरात देवांची पूजा करून आपल्या विठ्ठल रुक्मिणीची, जर विठ्ठल रुक्मिणी असेल तर तुम्ही त्याच्यावर अभिषेक करा, दही दुधांचा, पंचामृताचा, गंगाजल, गुलाबजल आणि छान त्यांना अत्तर वगैरे लावून वस्त्र परिधान करून तुम्ही त्यांना फूल आणि तुळशीपत्र व्हायचं आहे. तुळशीपत्र इवन तुमची मूर्ती जर मोठी असेल तर तुम्ही त्यांना हार सुद्धा अर्पण करू शकता तुळशीचा, मंजिरीचा. तर हे करून त्यांना प्रसाद दाखवायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की विष्णू सहस्त्रनामचा पाठ. बघा, मी तुम्हाला ज्या सेवा सांगत आहे त्यात तुम्ही पाठ विष्णू सहस्त्रनामचा करू शकता. विष्णू सहस्त्रनामचा पाठला 20 मिनिटं, 25 मिनिटं, अर्धा तास लागत असतं. तर तुम्ही ते करू शकता. त्यानंतर तुमच्याने ते होत नसेल तर दुसरी सेवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः याचा जप करू शकता. 108दा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ही झाली एक सेवा. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की उपवास करायचा आहे. उपवास करतात लोक. तो उपवास करणं म्हणजे उपाशी राहूनच करणं हे असं नसते. उपवास आपल्याला म्हणजे आता कोणानी उपवास होते, कोणानी होत नाही. तर ज्यांच्यानी उपवास होत नाही त्यांनी फराळ म्हणजे साबुदाणा, भगर वगैरे खाल्लं तरीही चालेल. पण जर तुम्ही आता या 4 महिन्यातच बघा किती उपवास येत असतात, वेगवेगळे सण येत असतात. तर यामागे पण एक सायंटिफिक रिझन आहे. तर त्या विषयावर पण मी तुमच्याशी बोलणार, पण आता नाही. आज आपण फक्त आषाढ एकादशी आणि येणाऱ्या ज्या एकादशी आहे त्यात तुम्ही म्हणजे त्या दिवशीसाठी जे एकादशीच्या मी सेवा सांगत आहे, तुम्ही प्रत्येक एकादशीला या सेवा करू शकता. तर उपवास करणारे उपवास पण करतात, पण त्या दिवशी तुम्हाला काय खायचं नाही आहे, भात नाही खायचा आहे. उपवास जर नसेल करत तर चालेल एकदाचं, पण तुम्हाला भात नाही खायचं, म्हणजे तांदूळ अजिबात नाही खायचे. इवन तांदूळ आपण त्या देवाला सुद्धा नाही चढवायचे आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी कांदा लसूण हे पण वर्जित ठेवायचं. तिसरं म्हणजे तुम्हाला जे मांसाहार वगैरे करत असेल तर या दिवशी तर मांसाहार करायचंच नसते. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आता मेन सेवा, आता एकादशी आहे त्या दिवशी, तर खूप जणांना भागवत पारायण सुद्धा करत असतात. आजच्या दिवशीपासून सुरुवात. श्रीमद भागवत हे भरपूर मोठं आहे आणि ते म्हणजे आपलं वाचणारे वाचतात सुद्धा, पारायण लावतात सुद्धा, पण इतकं मोठं पारायण हे आपल्याने होत नाही. त्यामुळे आपल्या गुरुमाऊलींनी आपल्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ही पुस्तक म्हणजे लिहिली आहे. तर याचं पठण आपण प्रत्येक एकादशीला करायचं असते. या संक्षिप्त श्रीमद भागवत याच्या पठणाने इतके फायदे आहेत.
जर तुमच्याकडे काही पितृदोष, कुणाला पितृदोष सांगितला असेल, घरात आर्थिक स्थिती बरोबर नसेल, जे पितृदोषचे लक्षणं तुम्हाला जाणवत असेल किंवा तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुमच्याकडे पितृदोष आहे, तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत यांचं पारायण करू शकता. तर हे ना पारायण करायला 1.5 ते 2 तास लागतात. तर तुम्ही प्रत्येक एकादशीला करा. सुरुवात या एकादशीपासून करा जर तुम्ही आतापर्यंत करत नसाल तर. आणि आता 4 महिन्यात 8 एकादशी येत असते, तर तुम्ही सुरुवात करा आणि प्रत्येक एकादशीला करा. बघा तुम्हाला 3 आणि 4 हे एकादशी जेव्हा सुरू होईल आणि तुम्ही प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्ही पारायण कराल, तर तुम्हाला त्याचे अनुभव यायला लागेल. आणि आता काय असते, जवळपासच्या तुमच्या केंद्रात सुद्धा जाऊन तुम्ही सामूहिक सेवा करू शकते. प्रत्येकांच्या घरी आपण म्हणजे भागवत तुम्हाला हे असं जरूर नाही आहे, कोणाकोणाला पॉसिबल नसते की घरी बसून हे अशा सेवा करणं. सर्वांचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. तर मनात इच्छा आहे, तुमची तीव्र इच्छा आहे, तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रात जाऊन सुद्धा संक्षिप्त श्रीमद भागवत याची सेवा करू शकता. प्रत्येक दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण होत असते. फक्त असं होऊ शकते की वेळ टायमिंग वेगवेगळ्या राहू शकतात, पण तुम्ही माहिती करून घेऊ शकता. घरी नसेल जमत तर तुम्ही तिथे जाऊन हे संक्षिप्त श्रीमद भागवत यांची सेवा करू शकता. तर याने काय होते की आपल्या जीवनात हळूहळू बदल व्हायला सुरुवात होत असते. तर तुम्ही त्या दिवशीपासून या भागवत पारायणाची सुरुवात करा, तुम्हाला भरपूर फायदे होणार. तर दुसऱ्या दिवशी मग आपल्याला काय करायचं असते, पारणं करायचं असते, म्हणजे आपला उपवास सोडायचा असतो. तर जे उपवास करतायत त्यांच्यासाठी आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला नैवेद्यामध्ये तांदूळ भात बनवायचाच असते, तो दाखवायचाच असतो. तर अशा मग तुम्ही पंचपक्वान्न बनवा, तुमच्या मनाने जे बनवायचं आहे ते बनवा, पण भात याचा नैवेद्य असायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही आषाढी एकादशीला एक साध्या स्वरूपात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करू शकता. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही श्रीकृष्ण भगवानाची सुद्धा सेवा करू शकता त्या दिवशी, आणि करायचीच असते. प्रत्येक एकादशीला श्रीकृष्णाची पूजा करायची असते. तर अशा आणि एकादशीला तुळस नसते तोडायची, त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा तुमच्याकडे जर असेल तर. अदरवाईज नाहीतर आजकाल विकत पण मिळत असते हे सर्व गोष्टी. तर अशा सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. संक्षिप्त श्रीमद भागवत यांची पारायणाची तुम्ही एकादशीपासून सुरुवात सुद्धा करू शकता आणि आपल्या जीवनाला एक वेगळीच म्हणजे आनंद देऊ शकता. तर हा आजचा माझा व्हिडिओ आहे, जो एकादशीला आपण कुठल्या सेवा करायच्या आणि कशा पद्धतीने म्हणजे पूजा करायची. पहिली म्हणजे तर हळदीचे लेपन, हे तर तुम्ही नक्की आवर्जून करा. तसंही आपण म्हणतो ना, आपण जेव्हा बघा काही असं श्री विष्णूच्या रिलेटेड पूजा असली की आपण पिवळे वस्त्र सुद्धा धारण करत असतो त्यांच्या पूजेसाठी. तर तुम्ही विचार करा, जेव्हा दारावरच तुम्ही म्हणजे उंबरट्यावर हळदीचं लेपन करा, तेव्हा तुमच्या घरातनं एक वेगळंच वातावरण निर्माण होईल. तर हा माझा आजचा व्हिडिओ आहे की आषाढी एकादशीला तुम्ही कुठकुठल्या सेवा करायच्या आहे. तर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, आणि काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.